चला 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 चला. हाय हॅलो नमस्कार, मी श्रुतिका तुमचं सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तसं बघू गेल्यावर हो माझं पहिलं व्लॉग असतं आणि मी कालच मुंबईवरून येलं आहे आणि मुंबईवरून येताना मी ठरवलेलं आहे की उद्यापासून आपल्या व्लॉगिंग करूचं असा आणि रोज एक आपल्या चॅनलवर व्लॉग येत राहतले. त्याच्यासाठी तुमका सगळ्यांका आपल्या चॅनल सबस्क्राईब करूचा लागताला आणि व्लॉगच्या शेवटी व्लॉग कसं वाटलं ह्या माका कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्लॉगला लाईक करा आणि खूप जास्त शेअर करा. तर आता मी पप्पांबरोबर चाललं आहे देवगडमध्ये आणि थोडक्यात सांगूचा तर मी देवगडमध्ये नाडण गावात विरवाडी वाडीत राहत आहे आणि आता सध्या विरवाडी वाडी ही सगळ्यात जास्त फेमस झालेली आहे. सो जास्त बकबक न करता आपण जाऊया देवगडात आणि जाताना तुमका दोन गोष्टी बघू गावणार आहेत. एक विरवाडीची खाडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाडातरचो पूल. सो ह्यो सगळं व्ह्यू बघू तुमका खूप जास्त आवडत. फक्त व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर ही असा आपली विरवाडीची खाडी आणि ह्या खाडीतच आपल्या कालवा भेटतं जे की माझ्या खूप साऱ्या व्लॉगमध्ये तुमका बघू गावतात. आणि ह्याच्या समोरच कट्टा गाव असा, उजव्या साईडी वाडातर पिरवाडी ही सगळी गावं असतात. आणि मेन म्हणजे आमचं गणपतीसुद्धा इकडेच विसर्जन होतं. पुढे जाऊन आमची जेटीसुद्धा आता विरवाडी टिटेच्या पुढचं रोड असा ह्यो म्हणजे वाडातर का जाणारो रोड असा. ह्याच्या दोन्ही साईडने पूर्णपणे हिरवीगार झाडं असतात. मोस्ट ऑफ द आंब्याची झाडं असतात कारण देवगड म्हटलं तर आंब्याची कलमा येतातच. आणि मगाशी मी म्हटलेलं आहे की वाडातरचं पूल दाखवेन, तर ह्यो असा आपलं वाडातरचं पूल. इकडे गुजेरी पिक्चरचा सुद्धा शूटिंग झालेला आणि जर फोटोशूट वगैरे करूचं असलं ना तर बेस्ट ऑप्शन असं म्हणजे व्ह्यू वगैरे एकदम चांगला. आणि मध्ये आता खड्डे पडले आहेत त्यामुळे इथे रस्त्याचं कामसुद्धा चालू केलेलं आहे, पण एक नंबर व्ह्यू दिसतात. देवगडात आम्ही ज्या कामासाठी गेलेलो होता काम तर आमचं झालेलं आणि अचानक पप्पांका आठवला की मम्मीची गोळी घेऊची आहेत म्हणून आमका परत रिटर्न जामसंड्यात जाऊचा लागला. तिकडून मग आम्ही गोळी घेतले. सध्या आमका अजिबात गुराढोरा बघू गावणार नाही, पण आज माका ही सगळी गुरा बघू गावलेली. आणि इकडे आजूबाजूचा जो रान इलेला होता तर सगळा ग्रास कटरने कट करून टाकत होते आणि काय ठिकाणी औषधसुद्धा मारला जेणेकरून त्या रान मरून जाईल. पण जास्त ठिकाणी ग्रास कटरच यूज करतात. आमच्याकडे सुद्धा पप्पांनी औषध मारलेला त्यामुळे सगळा रान अगदी मरून गेलेला. तर आता रोडभर ह्याच सगळा दिसता ग्रास कटरने कट वगैरे केलेला. परत एकदा आपल्या वाडातरचं पूल बघू गावलेलो. तर आता मी सांगते तुमका समोर जी घरं दिसतात ती सगळी वाडातरच्या लोकांची घरं असतात आणि जास्तीत जास्त घरं ही स्लॅबची असतात. क्वचित चुकून कौलाचं घर दिसला तर दिसता. आणि इकडे माझ्या पप्पांच्या मावशीचं सुद्धा घर असा. पहिले तर ह्या घर पुलावरनं दिसायचा पण आता खूप सारी घरं झालेली असल्यामुळे तर दिसणार नाही, पण पहिले आमका इथून दिसायचा व्यवस्थित घर दिसायचं. दोन्ही साईडने मोठमोठी कलंबा असल्यामुळे मधून अगदी वाट काढत जाणं एकदम भारी वाटतं आणि एकदम भारी व्ह्यू वाटत होतो. मध्ये बारीक पाऊससुद्धा पडत होतो त्यामुळे अगदी असा हलक्यासा मळबटसुद्धा झालेला होता. पण त्याच पावसातनं भिजत मी पप्पांसोबत निघालेला आहे. तर आता आपण असो सडेवाडीत म्हणजे विरवाडीच्या पुढचं स्टॉप असा तो. आणि सडेवाडी म्हणजे पूर्ण सडो असा. आता पाऊस पडता त्यामुळे जरा हिरव्यागार दिसतात, पण उन्हाळ्यात जेव्हा पण येतो तेव्हा एकदम काताळ भाग असतं इकडे. आणि भिजून माझी हालत तर तुम्ही बघताच काय झाली आहे. तरी पण मी काही छत्री वगैरे घेतलं नव्हते कारण वारं एवढं जास्त होतं की छत्री वगैरे जर उडून गेली ना तर प्रॉब्लेम झालो असतो. तर भिजतच मी चाललेलं आहे. आणि मोबाईलची माका सर्वात जास्त भीती वाटत होती कारण जर पाणी वगैरे लागलं आणि मोबाईलला जर प्रॉब्लेम येलो ना तर सगळंच प्रॉब्लेम. विजयदुर्गात येऊचा मेन कारण म्हणजे विजयदुर्ग जेटीच्या थंय इलेली ही युद्धनौका. तर या युद्धनौकेचं नाव असा INS गुलंदार आणि ही बोट 81 मीटर लांब आणि 1200 टन विस्थापन असलेली बोट असा. ही युद्धनौका 30 डिसेंबर 1985 मध्ये नौदलात इली म्हणजे समाविष्ट झाली. आणि विजयदुर्ग खाडी ही 42 किलोमीटर लांबी आणि 40 ते 50 मीटर खोली असा ह्या खाडीची. आणि ही खाडी सुरक्षित असा म्हणजेच वादळी परिस्थितीत नौका वगैरे आपण इकडे ठेवू शकतो. सो एवढी मोठी ही खाडी असा आणि माका तो खूप जास्त आवडली.
जयदुर्गात जर तुम्ही कधी फिरूक वगैरे इला असाल तर तुमच्या जेवणाची वगैरे व्यवस्थित सोय असा, म्हणजे समोरच हॉटेल वगैरे असत आणि इकडे व्यवस्थित चांगला जेवणसुद्धा भेटता. तुम्ही जर कधी विजयदुर्गात इला असाल तर या हॉटेलमध्ये जाऊन नक्की व्हिजिट करा, एकदम चांगलं जेवण भेटता. थंयसून मग आम्ही पुढे गेलो, म्हणजे त्यांच्या धक्क्याच्या तिकडे गेलो आणि तिकडे जाऊन माका सगळं असं बघूचं होतं. तर समोरच माका ना विजयदुर्ग किल्लो दिसलो, ज्या किल्ल्यावर आत्ता आपण जाऊ शकलो नाही कारण पावसाळ्यामुळे जरा रिस्की वाटतं तिकडे. पण उन्हाळ्यात जर मी इकडे येईल तर नक्की विजयदुर्ग किल्ल्यावर जाऊन बघतलं आहे. आणि एकदम भारी व्ह्यू दिसा होतो, एकदम भारी वाटत होता. थोडाफार मळबटसुद्धा होता, त्यामुळे एकदम क्लिअरली असा व्यवस्थित सगळा दिसत होता. ह्या साईडने अशी सगळ्यांची घरं असत. आता आपण इलो असो पडेलमध्ये आणि पडेलमधनं राईट मारून आपल्या विरवाडीच्या दिशेने जाऊचा आणि जर आपण लेफ्ट मारलो तर तिर्लोटमध्ये जातलो, जिकडे आपल्या भावकादेवीचा देऊळसुद्धा असा. तर आपण मी तुमका एक दिवस नक्की दाखवेन. सो आता मी आणि पप्पा चाललो असो घरच्या दिशेन. पाऊस आता नाही, पण आम्ही जेव्हा मधीच इलेलो विजयदुर्गात वगैरे तिकडे पाऊस खूप जास्त होतो. आणि तुम्ही आता बघतास एकदम हिरव्या हिरव्या झालेला व्ह्यू, जरासं उतार असा, त्यामुळे एकदम व्ह्यू ना एक भारी दिसतं. आणि पुढे गेल्यावर सगळी तर झाडच असं तिकडे आणि मधसूनच रोड असं, त्यामुळे एकदम भारी वाटतं. आता पुढे जाऊन आपल्याक नाडणगावसुद्धा लागताला. असे 2-3 असे आपल्याक मेन गाव लागतात आणि त्याच्यानंतर आपली विरवाडी असा. तर नाही म्हटलं तर विरवाडीपासून आपण जवळपास 20 ते 25 किलोमीटर लांब गेलेलो. तर आता हो नाडणगावचं टिटो असा, इकडून लेफ्ट मारलो ना की आपण नाडणगावात जातलो आणि इकडून आता डायरेक्ट आपण विरवाडीत जातो. सो एकदम भारी व्ह्यू दिसता. आणि आता आपण इलो सडेवाडीत आणि तुमका एकदम समोर दिसत असताना जा सडेवाडीतला गणपती मंदिर आहे ना, एकदम छोटंसं मंदिर असा, पण आजूबाजूचा व्ह्यू जो असा ना तो खूप जास्त चांगला, त्यामुळे गणपतीचं मंदिरसुद्धा शोभून दिसता. गणपतीच्या मंदिराच्या समोरसुद्धा एक वाट असा, तिकडून पण आपल्या घराकडे जाऊक वाटा, पण ती वाट पायवाट असल्यामुळे आपण गाडी वगैरे घेऊन जाऊ शकणार नाही. तर असं होतं आजचं आपलं छोटंसं ट्रॅव्हल व्लॉग. ह्यो व्लॉग तुमका आवडलो की नाही आमका कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या विजयदुर्गाच्या जेटीच्या तिकडे जी बोट इली ती कोणी कोणी बघितली ह्या सुद्धा माका कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनल का खूप जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनल लवकरात लवकर मोठ्या चॅनल होत आणि माझे जे सबस्क्रायबर असतात, जे आपली यूट्यूबची फॅमिली असतात ती खूप जास्त मोठी होतील. आणि आजचं व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.